पेज नंबर 31. प्लीज हेल्प. हे सर्कलमध्ये जे लिहिलेलं आहे प्लीज हेल्प म्हणजे काय, कृपया मदत करा. तर पहा या ठिकाणी पिक्चर सहित दिलेलं आहे आणि छोटे छोटे वाक्य तयार केलेले आहेत. तिथे इंग्लिशमध्ये लिहिलेले आहेत वाक्य त्या पिक्चर्सला अनुसरून. तर पहा पहा लुक, लिसन अँड रीड अलाउड म्हणजे पहा, ऐका आणि मोठ्याने वाचा. आता या ठिकाणी सर्कल जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पिक्चर्स दिलेले आहेत, त्याच्यावर काय दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहेत, ओके नाही. तर हे आपल्याला वाचायचे आहेत आणि त्याचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला तर लक्षात येणारच आहे पिक्चर्स पाहून. पण पहा, प्लीज हेल्प अस. प्लीज हेल्प अस म्हणजे काय, कृपया आमची मदत करा. पहा आता ही मुलगी तिथे उभी आहे आणि छोटे छोटे काय आहे हे, त्या हेचे पिल्ले आहेत, हो की नाही. तर ते काय म्हणतायत, हेल्प, प्लीज हेल्प अस, कृपया आमची मदत करा. खाली पहा, अ हेन इन अ नेट म्हणजे काय, जाळ्यात कोंबडी अडकली आहे असं ते म्हणतात. आलं लक्षात. जाळ्यात कोंबडी दिसते की तुम्हाला. हेन म्हणजे कोंबडी, नेट म्हणजे जाळे. त्यानंतर पुढचं जे सर्कल आहे पहा, प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा. प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा. ही मुलगी म्हणते, तिचे पप्पा बसलेले आहेत चेअरवर, ओके नाही. तर पहा खाली, अ डॉल ऑन द टेबल, टेबलावर काय आहे, भावली, ती घेण्यासाठी मला मदत करा, मला ती द्या माझ्या हातामध्ये, असं ती मुलगी म्हणते. दिसतं की तुम्हाला चित्रावून, ओके. पुढचं जे सर्कल आहे, लेट अस हेल्प हिम, आपण त्यांना मदत करूया. पहा हे वाक्य, लेट अस हेल्प हिम. आता हे प्लीज हेल्प अस आणि प्लीज हेल्प मी आणि लेटस हेल्प हिम, ह्याच्यामध्ये दोन तीन शब्द जे चेंज आहेत त्याचे अर्थ त्या वाक्याहून अर्थ पहा लक्षात येतो. प्लीज हेल्प मी म्हणजे कृपया मला मदत करा. प्लीज हेल्प अस म्हणजे कृपया आमची मदत करा. आणि लेटस हेल्प हिम म्हणजे आपण त्यांना मदत करूया, ओके नाही. एक जी बाई असते आणि एक मुलगा असतो. आई आणि मुलगा जो आहे तो रस्त्यावर चालत असतात आणि ते बाबा दिसत त्यांना रस्त्यामध्ये, पहा, आणि त्यांना रोड क्रॉस करायचा आहे. समोरून बऱ्याच गाड्या येत आहेत त्यांच्या. तर तो मुलगा काय म्हणतो, लेटस हेल्प हिम, आपण त्यांना मदत करूया. नंतर अन ओल्ड मॅन ऑन द रोड, रस्त्यावर जो वृद्ध माणूस आहे, जे आजोबा आहे त्यांना आपण मदत करूया, ठीक आहे. तर सर्कल होऊन लक्षात आले आणि हे वाक्य तुम्ही वाचायचे आहेत आणि लिहायचे आहेत. मी जसा अर्थ सांगितलाय ते पण तुम्ही जर कंसामध्ये लिहिला, तिथंच चित्र जमले तर काढा, नाही तर तुम्ही ते वाक्य लिहून त्याच्या खाली मराठीत अर्थ मी जसे सांगितले तसे लिहू शकता, ठीक आहे. तर खाली पहा प्रोजेक्टमध्ये काय दिलेलं आहे, इंग्लिश अराउंड अस लेटर अँड वर्ड्स. तर काय करायचं तिथं आपल्याला, हा जो प्रोजेक्ट दिलेला आहे काय दिलेला आहे पाहू आपण. वेअर डू यू गेट टू सी इंग्लिश लेटर अँड वर्ड्स, राईट अबाउट इट इन मराठी. टू गिव्ह एक्झाम्पल यू मे ड्रॉ पिक्चर्स और कलेक्ट अँड पेस्ट अ फ्यू स्पेमिन्स, काय specimens. Copy some of the word, present the information in an attractive manner. इंग्रजी अक्षर आणि शब्द तुम्हाला कुठे पाहायला मिळतात त्याविषयी मराठीत लिहा. उदाहरणे देण्यासाठी चित्र काढा किंवा काही नमुने गोळा करून चिटकवा. त्यापैकी काही शब्द पाहून लिहा. सर्व माहिती आकर्षक स्वरूपात लिहून काढा. जसं की वर आपण पाहिले आहे, छोटे छोटे वाक्य आणि पिक्चर्स बनवले आहेत, त्या प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता एखादं पिक्चर्स काढून, ओके. तर पहा
हार्ड वर्ड यातले प्लीज म्हणजे कृपया, अस आम्हाला, मी म्हणजे मला, हिम म्हणजे त्याला, वेअर म्हणजे कोठे, कलेक्ट म्हणजे गोळा करणे, पेस्ट चिकटवा, स्पेसिमन्स म्हणजे नमुने, कॉपी पाहून लिहिणे, प्रेझेंट लिहून काढा, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक आणि मॅनर म्हणजे स्वरूप, व्यवस्थित. अशा प्रकारे हे जे हार्ड वर्ड आहेत ते तुम्ही वहीत सुद्धा लिहून काढायचे आहेत, ऐकायचे आहेत, पाठ करायचे आहेत. नुसतंच ऐकायचं आहे आणि सोडून द्यायचं असं नाही. तर तुम्ही ऐकायचं आहे, परत पुस्तकातलं वाचायचं आहे आणि वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहायचं आहे. आलं लक्षात? ओके, तर आपण आज इथंच थांबू.